नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करून देणार नाही, स्थानिकांचा आक्रमक पवित्रा। नेमकं काय आहे प्रकरण या संदर्भात आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। दहिसरमध्ये एका कार्यक्रमासाठी मॉरिस नोरोना या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या होत्या। यामध्ये घोसाळकर यांचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेनंतर स्थानिक शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते। त्यांच्याकडून मॉरिस नोरोना यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती। घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली होती। त्याचा मृतदेह शुक्रवारी दहिसरमधील चर्चमध्ये दफन केला जाणार होता। मात्र स्थानिकांनी मॉरिस नोरोनाचा मृतदेह चर्चमध्ये दफन करण्यास विरोध केला आहे। त्यामुळे आता पुढे काय घडणार हे पाहावे लागणार आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसरच्या दौलतनगर परिसरात कडकडीत बंद पाळला जात आहे। या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे। या परिसरात घोसाळकर कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग होता। मॉरिसने अभिषेक यांची हत्या केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यामुळेच आता स्थानिकांनी मॉरिसचे पार्थिव स्थानिक चर्चमध्ये दफन करण्यास विरोध दर्शवल्याची माहिती आहे। येथील लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चच्या आवारात असणाऱ्या दफनभूमीत मॉरिस नोरोनाचा मृतदेह दफन करण्यात येणार होता। मात्र स्थानिकांनी त्याला विरोध केला आहे। आता या चर्चचे फादर जेरी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल। फादर जेरी यांनीही मॉरिसचा मृतदेह दफन करण्याची परवानगी नाकारली तर मॉरिसचे पार्थिव गोराई येथील सार्वजनिक दफनभूमीत नेण्यात येईल। तर या बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।